स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीमध्ये का ठेवण्यात आला होता? त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र कधी तयार करण्यात आलं? त्यावर नेमकी सही कुणाची होती? हाताचे ठसे कसे उमटवले गेले? या संदर्भात रामदास कदमांनी उपस्थित केलेले प्रश्न असोत, अथवा धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू कसा संदिग्ध होता या संदर्भामध्ये या एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलेला प्रश्न असो, अथवा या मातोश्रीवरनं आमदार आणि खासदारांना खंडणी वसुलीचे आदेश दिले जायचे, रस्त्यावरची लढाई शिवसैनिक लढायचा आणि फायदा आणि पैसा मात्र मातोश्रीवर जमा व्हायचा, या नारायण राणेंनी केलेले आरोप असो, हे सगळे आरोप एवढे उशिरा का बरं करण्यात आलेले असावे? म्हणजे हे उशिराचं सुचलेलं शहाणपण का याला शुद्ध राजकीय लबाडी म्हणता येईल? का या राजकीय लाचारांचा राजकीय मावळतीकडचा हा प्रवास असल्याचं चिन्ह लक्षण दिसून येत आहे? यावर आपण सविस्तर विश्लेषण पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. काल 2 मेळावे झाले. एक उद्धव ठाकरेंचा होता आणि दुसरा एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामध्ये हे रामदास कदम भाषणाला उभे राहिले आणि भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीमध्ये का ठेवण्यात आला होता, त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र नेमकं कधी तयार झालं होतं आणि त्यावर सही कोणाची होती, आणि बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कसे उमटवले गेले या संदर्भात रामदास कदम जे काही त्यांनी भाष्य केलंय, हे त्यांचं भाष्य का बरं आलं आणि आता का आलं? 8 दिवस तेच रामदास कदम सांगतात की मी त्या मातोश्रीच्या खालच्या बाकड्यावर काढली. का रे बाबा, कशाची रखवालदारी करत होता? त्यावेळी कंठ का नाही फुटला? त्यावेळी म्हणजे तुम्ही काय करत होतात ना, हा साधा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळी केलेलं पाप होतं का आत्ता करताय ते पाप आहे? त्यावेळी तुमचा जर तो मूर्खपणा असेल शांत राहण्याचा, चूक होत असताना, तर मग आत्ता तुम्ही बोलता याला शहाणपणा कसं म्हणता येईल? हा तर शुद्ध मूर्खपणा होईल ना. म्हणजे हे बिनबुडाचं उशिराचं शहाणपण नाही का? आणि जर हे बिनबुडाचं उशिराचं शहाणपण जर आत्ता बोलत असाल तर याला नेमकं राजकीय लबाडीचं म्हणता येईल. याला शहाणपण कुणीही म्हणू शकत नाही. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याकरिता तुम्ही कोणत्या थराला जात आहात याचा थोडा विचार नक्की करायला हवा. आणि कधी केला? त्यावेळी केला असतं तर एक वेळेस मान्य झालं असतं. आणि अगदी तीच गती या एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदेंनी जे धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू झाला ते त्यांना गुरु मानत होते. हो एकनाथ शिंदेजी, तुम्ही त्यावेळी जर गप्प राहिला असाल आणि ते त्यांचा मृत्यू संदिग्ध असेल तर सगळ्यात मोठं महापाप तुम्ही केलंय आणि आरोप मातोश्रीवर करताय. म्हणजे एकीकडे तुम्ही त्या संदर्भात आत्ता जो तुमचा उशिराचा फुटलेला कंठ, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर घाणेरडापणा केलेला आहे राजकीय आयुष्यामध्ये. तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्ही कधीच केलेल्या नाहीत असा याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही जर मातोश्री लबाडी करत होती, मातोश्री खंडणी गोळा करत होती, तर तुम्ही जर ती गोळा करणारे असाल तर मग मातोश्रीला दोष देण्यात काय अर्थ आहे? हो याला कोणतं शहाणपण म्हणता येईल? केवळ आता कुठेतरी राजकीय अस्तित्व टिकवण्याची ही धडपड चालली आहे का? हे नारायण राणे त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्या शिवसेनेमध्ये गेलं ते म्हणाले होते, ते अशाच पद्धतीनं उशिराचं शहाणपण त्यांचं सुद्धा ते म्हणाले होते की या मातोश्रीवरनं आमदार आणि खासदाराला खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले जातात. रस्त्यावरची लढाई हा शिवसैनिक लढतो, पैसा आणि फायदा मात्र या मातोश्रीवर जमा होतो. अहो हे राणे ज्यांची पात्रता मुख्यमंत्री केलं काय होती या बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंनाही माहिती होती ना. पण तुमच्या दगडाला लावलेला शिंदूर बाळासाहेबांनी तुम्हाला शिंदूर लावला. हो
एकनाथ शिंदे असतील, त्यांना तर भाईच म्हटलं जातं ना, भाई नारायण राणे असतील अथवा हे रामदास कदम असतील. अहो, तुम्हाला सिंदूर लावून राजकीय प्रस्थापित करण्याचं श्रेय हे बाळासाहेबांचं आहे ना, हे कसं विसरता? आणि जर त्यांनी बाळासाहेबांनी तुम्हाला सिंदूर लावून राजकीय अस्तित्व तुमचं निर्माण केलं असेल, जी मंदिर मातोश्री आहे त्या मातोश्रीवर चिखलफेक करताना थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी नक्कीच ठेवायला हवी की नाही? आणि जर त्यावेळी तुम्ही जर बोलला असता तर कदाचित तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी नैतिकता शिल्लक आहे असं म्हणता आलं असतं. पण आता बोलताय ना, ती केवळ आणि केवळ राजकीय लाचारी आहे. अहो, टीका करण्याचा, उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा, बाळासाहेबांवर बोलण्याचा, मातोश्रीवर घसरण्याचा जो अधिकार आहे ना, तो कदाचित या देवेंद्र फडणवीसांना, ज्यांनी 25 वर्ष या शिवसेनेचे उंबरटे झिजवले त्या भाजपनं, त्यांना कदाचित थोडाफार तरी आहे. पण तुमचं राजकीय अस्तित्वच मुळात या शिवसेनेनं उभं केलं. तुम्हाला तुमची पात्रता काय होती हे तुमच्या मनाला विचारून बघा प्रश्न. त्या बाळासाहेबांनी तुम्हाला उभं केलं आणि त्या बाळासाहेबांच्याच शिवसेनेला, मातोश्रीला आणि त्यांच्याच वारसाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार असाल तर हे म्हणजे तुमच्या राजकीय, म्हणजे या लाचारांचा राजकीय मावळतीकडे चाललेला हा प्रवास आहे का होत असलेला? आणि हे त्यांना सुचलेलं बिनबुडाचं उशिराचं सुचलेलं शहाणपण आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.